हॅलो फ्रेंड्स, आज आपण चटपटी भेंडी मसाला आपल्यासोबत शेअर करणार आहोत. तर फ्रेंड्स, इतकी अप्रतिम अशी भेंडी लागते. तुम्ही जर भेंडी खात नसाल तर तुम्हाला खरंच खूप आवडेल. इतकी स्वादिष्ट आणि चटपटी भेंडी बनवून तयार होते. तर फ्रेंड्स, चला बघूया आपण इथं भेंडी करण्यासाठी काय काय घेतलेलं आहे. तर आता इथं मी 250 ग्राम भेंडी घेतलेली आहे आणि अशा तुकड्यामध्ये याला कट करून घेतलेला आहे. आपल्याला जास्त मोठे पण नाही आणि जास्त बारीक पण नाही, असे मीडियम आकाराची भेंडी आपल्याला कट करून घ्यायची आहे. आता त्यानंतर भेंडी कट केल्यानंतर अशा पद्धतीने भेंडीमधून चिरून घ्यायची आहे. तर फ्रेंड्स, अशी भेंडी चिरल्याने मसाले व्यवस्थित याच्यात कोट होतात आणि भेंडी रेसिपी इतकी अप्रतिम लागते, खूपच छान अशी चव येते. तर फ्रेंड्स, आता ही मी भेंडी अशा पद्धतीने पूर्ण कट करून घेतलेली आहे. आता कढईमध्ये आपल्याला भेंडी ॲड करायची आहे आणि याला आपल्याला व्यवस्थित डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता थोडंसं याच्यात आपल्याला तेल ॲड करायचं आहे, कारण की तेल ॲड केल्याने परफेक्ट आणि लवकर अशी भेंडी आपली सॉफ्ट होईल. तर फ्रेंड्स, या पद्धतीने आपल्याला भेंडी भाजून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता, हे असे डाग पडेपर्यंत मी व्यवस्थित अशी याला भाजून घेतलेली आहे. तर आता हे आपली भाजून झालेले आहे. तर याच्यात आपल्याला 1 चमचा बेसन पीठ ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता फ्रेंड्स, भेंडीला व्यवस्थित असं बेसन कोट होईल तोपर्यंत आपल्याला याला हलवत राहायचं आहे. तर फ्रेंड्स, हे बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने बेसन आपलं कोट झालेलं आहे. तर आता इथं मी गॅसवर कढाई ॲड केलेली आहे आणि त्याच कढईत आपल्याला 2 माप इतकी तेल ॲड करायचे आहे. आता तुमच्या रेसिपीच्या हिशोबाने तुम्ही तेल ॲड करू शकता. आता त्यानंतर 1/2 चमचा मी इथं जिरं टाकलेलं आहे आणि लसूणची क्वांटिटी मी थोडी जास्त ठेवलेली आहे. आता लसूणने इतका छान फ्लेवर येतो आणि रेसिपीला चव पण येते भेंडीच्या, त्यामुळे लसूणची क्वांटिटी थोडी जास्त ठेवा. आता हे आपल्याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता, लसूण आपलं परफेक्टली असं लाल झालेलं आहे. तर इथं मी 1 कांदा मोठा असा चिरून घेतला होता. कांदा आपल्याला बारीक असा उभा चिरून घ्यायचा आहे आणि याला पण लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता हे कांदा आपला लाल झाला आहे, तर त्याच्यात मी 1 टमाटर बारीक चिरून ॲड केला आहे आणि टमाटर पण आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता, टमाटर पण आपलं एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे. तर त्याच्यात आपल्याला 1/2 चमचा हळदी पावडर आणि तिखट तुम्ही खात असाल तर तुमच्या हिशोबाने तुम्ही लाल मिरची पावडर ॲड करू शकता आणि मीठ पण ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित आपलं मिक्स झालेलं आहे. तर थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर याच्यात मी ॲड केलेली आहे आणि याला पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता फ्रेंड्स, याच्यात थोडं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि परफेक्ट असे आपल्याला मसाले शिजवून घ्यायचे आहेत तेल सोडेपर्यंत. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता, फायनली आपले परफेक्ट असे मसाले शिजले आहेत आणि ग्रेव्हीने तेल पण सोडलेलं आहे. तर आता त्यामध्ये आपल्याला जे आपण बेसनमध्ये कोट केली होती ते भेंडी आपल्याला ॲड करायची आहे आणि व्यवस्थित याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, मसाले भेंडीला व्यवस्थित कोट होईपर्यंत याला आपल्याला चालवत राहायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, व्यवस्थित असं कोट झालेलं आहे. तर झाकून आपल्याला 2 मिनटं मंद आचेवर या भेंडीला शिजवायचं आहे. तर आपले 2 मिनटं झालेले आहेत आणि हलकीशी अशी सॉफ्ट आपली भेंडी तयार झालेली आहे. तर फ्रेंड्स, आता ही भेंडी तयार झाल्यानंतर थोडंसं आपल्याला जाडसर असं शेंगदाण्याचं कूट याच्यात ॲड करायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, नाही आवडत असेल तर तुम्ही स्किप पण करू शकता. अशी पण मसालेदार भेंडी खूप छान अशी लागते. तर फ्रेंड्स, डब्यासाठी लहान मुलांना खाण्यासाठी खूप परफेक्ट अशी मसालेदार भेंडी तयार होते. तर आता कूट आपल्याला टाकल्यानंतर 2 मिनटं पुन्हा आपल्याला व्यवस्थित असं 2 मंद आचेवर याला शिजू द्यायचं आहे.
तर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स 2 मिनटं आपले झालेले आहेत आणि किती परफेक्ट आपली मसालेदार भेंडी बनवून तयार झालेली आहे. आणि फ्रेंड्स तुम्ही जर भेंडी खात नसाल तर तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही बघू शकता किती छान अप्रतिम अशी दिसते आणि टेस्ट पण खूपच छान येते. तुम्ही भाकरी चपातीसोबत याला खाऊ शकता आणि लहान मुलांना डब्यासाठी जर तुम्ही अशी बनवून दिली तर 2च्या जागी मुले 3 चपाती तर नक्कीच खाऊ शकता. फ्रेंड्स तुम्हाला जर माझी ही मसाला भेंडी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणत राहीन. थँक्स फॉर वॉचिंग.